मानसमणिमयं पाद्यं सुतीर्थोदकम् अर्घ्यं गन्धसुमाल्यमाचमनकं गङ्गाजलैरर्पितं स्नानं पौरुषरुद्रसूक्तसललै श्वेताम्बरं भूषणं मुक्ताशुक्तिसुवर्णचन्दनमिदं श्वेतं सुपुष्पं वरम् धूपं दीपकमाज्यवर्ति सहितं नैवेद्यकं सुन्दरं भक्ष्यं पंचविधं फलं बहुविधं ताम्बूलकं दक्षिणां कर्पूरं सुमनाञ्जलि भ्रमणकं पादाम्बुजे वन्दनं भक्त्या गायन नृत्यनादरुचिरं राजोपचारादिकम् सर्वमानसकल्पितं सुखनिधे स्वीकृत्य सिद्धेश्वर मच्छोकं जहि बालके हृदयात्मा मुद्धर ज्ञानता माता त्वं च पिता सखा सुहृदयपि स्वामीं च त्वं मे गुरो क्षन्तव्या सकला पराधनिवहा पूजानभिज्ञस्य मे त्रिकालमानसी पूजां गुरोर्भक्त्या पठेत्य सांगपूजा फलं तस्मै ददाति श्रीगुरुध्रुवम् इति श्री परम पूज्य वासुदेवानंद सरस्वती विरचितं मानस पूजा स्तोत्रं संपूर्णं श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जगदम्ब उदयोस्तु दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दयाळा मला भेट द्या हो कृपाळा दयाळा मला भेट द्या हो कृपाळा मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दयाळा मला भेट द्या हो कृपाळा मला भेट द्या हो दयाळा मला भेट द्या हो कृपाळा मला भेट द्या हो दयाळा मला भेट द्या हो कृपाळा मला भेट द्या हो स्वामी दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्था दिगंबरा स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दिगंबरा स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दिगंबरा स्वामी 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 समर्था दिगंबरा स्वामी 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 समर्था दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त 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 गुरुदेव दत्त अरे दत्त 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ गुरुदेव दत्त स्वामी समर्थ गुरुदेव दत्त अवधूता अवधूता स्वामी समर्था गुरुदत्ता हे गुरुदत्ता गुरुदत्ता स्वामी समर्था अवधूता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी समर्था दिगंबरा श्री गुरुदत्ता दिगंबरा अवधूता दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूता अवधूता स्वामी समर्था अवधूता गुरुदत्ता गुरुदत्ता श्रीपाद वल्लभ गुरुदत्ता स्वामी समर्था गुरुदत्ता दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत कीर्तन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय साधुदेव मामदार की जय जगदम्ब उदय सर्वज्ञ सर्वेश्वर सकल अवधूत आणि सर्वसंपन्न अशा दत्तात्रेयांच्या संप्रदायामधील सत्य द्वापार त्रेतायुग कृतयुग आणि कलियुग इथपर्यंतच्या आपण वेगवेगळ्या कथा गेले आठवडाभर ऐकताय. प्रचिती, पावती, अनुभूती आणि ज्ञानाची व्याप्ती याचा सर्व अधिकार तुमच्याकडे आहे. या अधिकाराची एक विशिष्ट अवस्था तुमच्यापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य या मुखातून ती एक शक्ती करते आणि त्या शक्तीचं स्वरूपच मुळात असं आहे की जे तुम्हाला अभिप्रेत आहे ते तुम्हाला सहजगत्या भावते. ते स्वरूप, त्याचा आनंद, त्याचा पूर्णानंद, त्याचा परमानंद गेले आठवड्यावर तुम्ही घेताय. सगळेजण पंचाक्षरी मंत्र स्वामी जयंतीपर्यंत आणि त्याच्याही पुढं करतील. मी सगळ्यांना सांगितलेलं आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये नरसिंह सरस्वतींचं निजानंदी गमन, त्याला माघवद्य पंचमी असं म्हणतात. ते गाणगापूरहून श्रीशैल्याला गमन करते झाले आणि तिथं गुप्त झाले पाताळगंगेत कर्दळी वनात. तेव्हापासून स्वामी समर्थांचा प्रगट दिन जो आहे तिथपर्यंत सगळ्यांनी दशलक्ष कोटी जप करायचं आहे असं मी सगळ्या माझ्याबरोबर सेवा करणाऱ्यांना सांगितलेलं आहे. आत्ताच्या विज्ञानाचा त्याच्यासाठी मी उपयोग केला आहे. माझ्याकडे एकूण 5 मोबाईल असतात, 10 कार्ड असतात. याचं कारणच असं आहे की एकाला रेंज मिळाली नाही तर दुसऱ्याला मिळेल. आणि मी 10 गुरूंचा चेला आहे. त्रयमूर्ती दत्तात्रेय गिरनार, श्रीपाद श्री वल्लभ कुरोपूर कुरगुड्डी, नरसिंह सरस्वती गाणगापूर, अक्कलकोट स्वामी, ही 5 झाली. आणि त्याच्यानंतर माणिक प्रभू, कृष्ण सरस्वती, नामदेव महाराज, नाना महाराज आणि मी 10वा. त्यामुळे मला दशलक्ष कोटी जप हवा आहे. तुम्ही सर्वजण प्रगट दिनापर्यंत दशलक्ष कोटी फक्त पंचाक्षरी जप कराल, स्वामी समर्थ स्वामी समर्थ. त्यातला या निमित्तानं, आता पुराणाच्या निमित्तानं मी तुमच्याकडनं जप बराचसाच कव्हर केलाय. पण दशलक्ष इतका नाही कव्हर झाला, 5 लक्ष पण कव्हर झाला नाहीये. 1.5-2 लक्ष तयार झालाय.
पण ठीक आहे, आपल्याला कोट्यावधी जप करायचं आहे, कारण ते अनंत कोटी आहेत. आपण दशलक्ष कोटी म्हणजे काहीच नाही. उपस्थितीचं माध्यम घेऊन, विज्ञानाचा आधार घेऊन, मला जेवढं शक्य आहे तेवढं मुंबईत राहून, त्या मायानगरीत राहून मी वैराग्यपूर्ती स्थिती जीवनाची अशी स्वतःच्या संसाराची अवस्था केली आहे. संसार हा माझ्या ठिकाणी अक्कशित आहे. संसारातली मायामोह हे माझ्यासाठी उन्हाळ्यातली होणारी पतझड आहे. मला माहीत आहे, पुन्हा जन्म घेणार, पुन्हा पालवी फुटणार, पुन्हा सगळं होणार, पुन्हा हिरवी गडद शाल पांघरणार आपण, पुन्हा त्या थंड गार हवा सावलीमध्ये बसणार, पुन्हा त्याच नदीचं पाणी तीर्थ म्हणून घेणार. हे तर चलतच राहणार. आपल्या गेलेल्याबद्दल फक्त जनपळभर म्हणतील हाय हाय. पण मी ती पहिली ओळ लक्षित कधी घेतली नाही. मी दुसरी ओळ घेतली, मी जाता राहील कार्य काय. मी माझ्या गल्लीमध्ये, माझ्या आळीमध्ये सगळ्यांना, घरातल्यांना सांगायचो, मी जाता राहील कार्य काय. मी असं काहीतरी कार्य करणार आहे. मला चेष्टेने गल्लीतले म्हणायचे, तोंड बघ आरशात जाऊन. आता ही म्हणण्याची पद्धतच असते. हे जे बसलेले दिसते अर्धांग, ते सुद्धा लग्न झाल्यावर मला म्हणलं तर करताय, तर मग ते पूर्ण करणं असाल तर म्हणजे पूर्ण करणं असाल तर हातात घ्या, नाही तर घेऊ नका. इतकं ठामपणे सांगणारं ज्या वेळेला तत्व आपल्याला एक मिळतं, त्याला अर्धांग म्हणायचं. मला पुढचं वाक्य म्हणावंच लागलं नाही, ते तिनंच म्हणलं. तर मी उभी आहे इथं आत अन्नपूर्णेपाशी. तुमचे किती अतिथी यायचे ते येऊ देत, मी भक्कम आहे. माझ्या मनगटात तेवढा जोर आहे, जितक्या सांगेल तेवढ्या पोळ्या लाटीन मी. त्यामुळं तिने कधी हा शब्द काढला नाही की लष्कराच्या भाकऱ्या मी कशाला भाजू. म्हणून संसार हा कसा करावा, कसा असावा, याचा अभ्यास मी नाथांच्या संसारावरनं केला, तुकारामाच्या संसारावरनं केला. मी सर्वांच्या संसाराचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो, मग डिग्री घेतली. सध्या PhD ला आहे. आय एम हॅपियर टू बर्थ, टू स्पिरिच्युअल अँड टू रिच्युअल रिटर्न स्पिरिच्युअल. म्हणजे पुनर्जन्म, याच्यावर माझा सध्या अभ्यास चालला आहे. माझ्या आईचा पुनर्जन्म होता, माझा 10 वेळेला पुनर्जन्म आहे. मी 11 वेळा आत्ता आहे. अजून 1 वेळेला मी येणार आहे. मी जाता राहील कार्य काय. आणि पहिली ओळ मी बदललेली आहे, जन शतकानुक शतके शोधतील माझा जन्म, शतजन्म शोधिताना, असं माझं होईल. आपल्याला हा आत्मविश्वास फक्त गुरु देऊ शकतो, लक्षात ठेवा. गुरुशिवाय हा आत्मविश्वास येत नाही. आणि ह्या पुराणातनं, या प्रबोधमधून, दत्त महात्म्यामधून, टेंबे स्वामींच्या आयुष्यामधून सगळ्यातनं मी सार काय काढला असेल, कबीरापासून, तुलसीदासापासून, कालिदासापासून सार एकच काढलं की आपल्याला या गोष्टीचा कधीही अहमपणा होता कामा नये. या मिळालेल्या ज्ञानाचं आपण काय करायला पाहिजे, हे ज्ञान दुसऱ्याला द्यायला पाहिजे. याचं भय करता कामा नये, याचा अहंकार करता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मर्यादा ठेवून वागायचं. तुम्ही जर माझ्याकडून या 2 गोष्टी अभ्यासून शिकलात की तुम्हाला कितीही धन पैसा मिळू दे, तुम्हाला कितीही सत्ता मिळू दे, तुम्हाला कितीही प्रॉपर्टी मिळू दे, एक लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टीला पहिली मर्यादा ठेवा. तुकारामाने खूप छान एका ओळीत सांगितले, पायीची वाहनं पायीच बरी.
तुम्ही ज्या घराण्यात, ज्या संस्कृतीत, ज्या देशात, ज्या मातीत जन्माला आला आहेत, त्या ज्या कॅटेगरीमध्ये आला आहेत, त्याच्यामध्ये आपल्या स्वतःचा उद्भव करून घ्या. त्याच्यामध्ये सर्वच येतं. विठ्ठलाने खूप छान दाखवून दिलं. नरहरी सोनार हा संतच झाला, सावता माळी हा संतच झाला. तुम्हाला काय वाटतं, हे काय श्रीमंत नव्हते? मर्यादेपर्यंत हे श्रीमंत होते. शुद्ध आहार विहार आचार अगदी चोख असलेल्या चोखा महाराकडे सुद्धा होता. काय विठ्ठलाचं लक्ष नव्हतं त्याच्यावर? असं घडलं नाही का? तसंच कार्तवीर्य अर्जुन याच्याकडेही दत्तात्रेयांचं लक्ष होतं. पण याचा अहंकार, याची मर्यादा हा थोडा उन्मत्त झाला. आणि तुम्ही बघता सध्याही आपल्या देशामध्ये उन्मत्त झाल्यांची अवस्था काय झाली. मी काही सांगायला नको. त्यामुळे ज्याच्याकडे धन आहे, तन आहे, म्हणजे शरीर सौष्ठव चांगलं आहे आणि मन एकदम प्रगल्भ आणि विशाल, ज्याला सध्याच्या भाषेत ब्रॉड माइंडेड ज्यांनी आहे, त्यांनी खरंच फक्त सत्य धर्म सनातन एष आदेशः एष उपदेशः एतद अनुशासनम एवं अनुशासितव्यम एवं उपासितव्यम. त्यांनी उपासना करावी, अनुशासन करावं, नियम पाळावेत, नियमांचं पालन करावं. एवं अनुशासितव्यम एवं उपासितव्यम. काय करावं? आपल्या आयुष्याचा यज्ञ करावा. यज्ञ धर्मम चरामी, दान धर्मम चरामी. आपल्या आयुष्यात जे कमवले ते सतत दान करत राहा. नदी बघा सतत देत राहते. वैशाखामध्ये ती अगदी बारीक निर्झर होते, पुन्हा निसर्ग तिला देतो. आपण हाच विश्वास ठेवायचा की मला पंचमहाभूतामधला एक गुरु नावाचा एक ग्रह आहे, तो मला देत राहील. म्हणून दान धर्मम चरामी, सतत देत राहायचं. खिशाकडे बघायचं नाही, त्यातली बारीक नोट काढायची नाही जोळीत टाकायला, सतत पाहत राहायचं. तपो धर्मम चरामी, असं बसावं, बैठक करावी, छानपैकी पूर्वजांचे वेगवेगळे ग्रंथ आत्मचरित्र अभ्यासावीत. त्याच्यासाठी तप करावं. म्हणजेच काय करायचं? संसारात बसावं. आपल्या आदिमाया शक्तात संसारात गृहमंत्री आपली जी मंडळी आहेत तिच्याशी छान छान संवाद करावा. सुखे संसार तो हितकारी, सुखे संवाद तो हितकारी, असं करावं. मुलांशी मनसोक्त मनमोकळेपणाने बोलावं. ह्या सगळ्या मर्यादा ठेवल्या, अप्रतिम संसार होतो. मायानगरीत राहून सुद्धा धनाची तनाची मनाची मर्यादा ठेवली आणि उन्मत्त न होता सगळ्यांसमोर सद्विवेक बुद्धीने, सदाचाराने, सद्वर्तनाने आपण नम्र लावलो. नम्र वाचे वदावे, सगळं प्राप्त होत. आतापर्यंत तुम्ही कितीतरी अशा प्रकारची प्रवचनं, कितीतरी युद्ध पाहिलीत महाभारत रामायणमध्ये. मला सांगा, युद्ध होऊन काय मिळालं? काही नाही. छत्रपतीने पण युद्ध केलं, कृष्णाने पण युद्ध केलं, रामानं पण युद्ध केलं. राम सुद्धा संसारात सुखी झाला नाही. शेवटी त्याची पत्नी घरातून वैतागून निघून गेली, त्यालाही जावं लागलं. सगळे एवढे पांडव ज्याच्यासाठी हिने आटापिटा केला, भल्लक तीर्थावर कृष्ण राहिला, पांडव सगळे ओळीनं सहस्रधारांकडे निघून गेले हिमालयात. सगळं सोडून एवढं सगळा संसार केला कशासाठी? एवढा आटापिटा केला, एवढे सोंगट्या खेळले, कपट केलं, सगळं केलं, पण शेवटी पांडव सुद्धा हिमालयात निघून गेले. मला सांगा, तुम्ही आम्ही का भांडतोय? का आपल्या शेजारच्या भिंतीबद्दल तुम्ही का वाद घालताय? कशा करतो तुम्ही भाड्याचं घर सोडत नाहीये? कशा करता एखाद्या मालकाला त्रास देता? कशाला एखाद्याचं धन लुबाडता? मनुष्य ही 84 लक्ष योनीनंतर मिळते.
परमेश्वराचं प्रेम, आशीर्वाद, कृपा संपादन करा आणि ती मिळालेली कृपा, आशीर्वाद, प्रेम हे सतत सगळ्यांना देत राहा. तुम्ही माझ्यासारखे सुखी, आनंदी, मस्त समाधानी व्हाल. आणि बाकी राहिलं देह प्रकृती, महाराजांनाही सुटली नाही ती. स्वामी म्हणले की मला त्रास होतोय. त्यानं जीव घातलं तरी त्यांनी खाल्लं नाही. ते म्हणजे मला देहाचा भोग भोगू दे, संपू दे मला. द्वारकामध्ये साईबाबा असं म्हणले, बायजाबाई नाही, आता भूक संपली माझी, नको मला तू आग्रह करूस. संतांची शेवटची तेवढ्यात एक धावत पळत कुटुंब येतं. तो माणूस म्हणतो, बाबा माझ्या मुलीचं लग्न आहे, होईल का? बाबा शेवटच्या घटका मोजवत होते, तो म्हणतो माझ्या मुलीचं लग्न होईल का? आमच्यासारखे स्वयंसेवक होते त्यावेळेला तिथं, ते सगळे त्याला बाजूला हटकत होते. बाबाने सांगितलं, येऊ दे त्याला, ठीक आहे, तुझ्या मुलीचं लग्न होईल, मी तुझ्या मुलीच्या लग्नात येईन. शेवटपर्यंत सतत आस्था, माया, प्रेम, आशीर्वाद, कृपा फक्त गुरु देऊ शकतो. गुरु हा चिरंजीव आहे. असं सगळं परशुराम वनात बसून विचार करत होता. काल परशुराम वनात गेला होता. त्यानं हा शांतपणे विचार केला की अरे अरे मी काय करून बसलो. आणि त्याने काय केलं, परत येऊन तेच केलं. कारण का तर अर्जुनाचा वध झाल्यावर त्याच्या मुलांना हे कळलं, म्हणून ते जमदग्नीच्या आश्रमात गेले. सहस्रार्जुनाची जी मुलं होती सगळी, ती सगळीच्या सगळी 4 ते 5 मुलं आश्रमात गेली आणि त्यांनी जमदग्नीचा देहाचा पार सुरडा करून टाकला, काही ठेवलं नाही. तोपर्यंत परशुराम त्याला जाणवलं. कधी लक्षात ठेवा, आपण बाहेर पडलो की आपल्याला काही सायन्स मिळतात, मला तरी मिळतात. मी बाहेर पडलो आणि जर समोरून एखादी वृद्ध स्त्री आली तर माझं काम होत नाही. मी बाहेर पडलो आणि सुंदर कोणास तरी मुक्ती मिळालेलं प्रेत जात असेल तर माझं 101% काम होतं. समोरून जर कलेवर आलं तर खूप छान, ते कुणाच्याही जातीचे येऊ दे, पण यावं आणि तुम्ही महत्वाच्या कामाला निघावं, तुमचं काम होणार. समोरून जर पाठमोरा हत्ती असेल, त्याची शेपूट दिसत असेल, गपचूप घरी येऊन बसायचं, कोणाशीही कसलंही काहीही कॉन्ट्रॅक्ट करायचं नाही, 0. पाठमोरा हत्ती, युद्ध हारलात म्हणून समजायचं, सरळ सांगायचं मी येत नाही म्हणून. नाही, आणि तुम्ही जर गेला तर तुमच्याबरोबरचा सवंगडी जाणार, त्याला तिथंच अटॅक येईल मीटिंगमध्ये. इथपर्यंत मोठं सिग्नल आहेत ते. हत्ती समोरून आला तर समजायचं आपण बाजी जिंकलेली आहे, बिंदास जायचं. तुम्हाला जेवढे तंबी देता येईल, काय बोलता येईल तेवढं सगळं बोला, यू आर सक्सेस. उंटाचा तांडा दिसला समोर येताना, समजायचं रडगाणं सुरू होणार आहे, काहीतरी गोंधळ आहे आणि सगळं कामं रेंगाळणार आहेत. कारण तो उंट रेंगाळत असतो बघा, ते चालायचं म्हणून चालतोस. तर अशा साईन परशुरामाला मिळाल्या आणि त्यामुळे तो परशुराम ताबडतोब आला. आश्रमात येऊन बघितलं आणि अवाक झाला. तो जमदग्नीला वडिलांना मारलेलं बघितलं ना. तिथं त्याची अवस्था फार बिकट झाली. एकीकडं रेणुका उभी होती, जमदग्नीला मारलेलं होतं. त्याला प्रश्न पडला की आता काय करायचं. आणि तो गेला परत राजवाड्यात. आणि राजवाड्यात जाऊन त्यांनी सहस्रार्जुनाच्या सगळ्या मुलांना इतक्या त्वेषाने मारलं की सैन्य येसोपर्यंत सगळी मुलं ठार झाली. परत आल्यावर त्यानं 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय करेन असा आईजवळ पण केला. रेणुकेने त्याला समजावलं की अरे
आधी पित्यावर 10 संस्कार कर आणि मग हे संकल्प कर. दत्तात्रयांचा कोप होऊ नये म्हणून त्याला एक उपाय सांगितला. कुणी? रेणुकेने. तराजूच्या एका पारड्यात माझा नवऱ्याचा मृतदेह ठेव आणि दुसऱ्या पारड्यामध्ये मला ठेव. आणि विंध्य पर्वत, नर्मदा असा चालत राहा. तो चालत राहिला. तापी, पयोस्नी, गोदावरी असं करत तो सह्याद्री पर्वतावर आला आणि तिथं आकाशवाणी झाली की इथं थांब म्हणून. त्या गावाचं नाव होतं अमलकी. अमलकी म्हणजे आत्ताचं मातापूर, माहूरगड. आणि कदाचित माझी माहिती कमी असेल, त्या माहूरगडच्या पायथ्याशीच अमलकी नावाचं गाव असेल सुद्धा. तू दत्तात्रया समीप आला आहेस, आकाशवाणी झाली, इथेच थांब. राम तिथंच थांबला. तुला खाली ठेवली. तुला म्हणजे तराजू खाली ठेवला दोघांना. दत्तात्रयांच्या आश्रमात गेला. नमस्कार करून म्हणला, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु दत्तात्रेय महाराज की जय. पाठोपाठ आई आली. रेणुकींनीही दरवाजाच्या आत न जाता बाहेरूनच दत्तात्रयांची स्तुती केली. पती मृत्यूचं कारण तिनं विचारलं. त्यावेळेला राजाच्या हातून वध झाला असं रेणुकीनं दत्तात्रयांना सांगितलं. आणि रेणुका काय म्हणली, भले मी कोण आहे हा प्रश्न नाहीये, मी क्षत्रिय आहे, पण माझे पती ब्राह्मण आहेत, त्यांनी मला स्वीकारलं म्हणल्यानंतर मी ब्राह्मण झाले. तर हे दत्तात्रया, ही ब्रह्महत्या नाहीये का? दत्तात्रयांना प्रश्न पडला, आता काय सांगायचं. दत्तात्रय पटकन म्हणले, जे उन्मत्त राजे होतात ते नष्ट होतात, तू काही काळजी करू नकोस माते, मी आहे. हे फक्त वाक्य कुणी ऐकलं? परशुरामानं ऐकलं. परशुराम म्हणाला, दत्त महाराज, मी पूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करणार आहे, माझा संकल्प आहे, आणि त्याला तुम्ही आशीर्वाद द्यावा. आणि देवा, तूच माझ्या वडिलांचा 10 संस्कार कर, असं दत्तात्रयानं सांगितलं. दत्तात्रयांना एक क्षणभर असं वाटलं की अरे तू माझा सखा आहेस, परशुरामाला म्हणले. परशुरामाला पटकन आठवण झाली की दत्तात्रय सुद्धा विष्णू स्वरूपच अवतार आहे आणि मी ही विष्णू स्वरूपच अवतार घेऊन आलेलो आहे, त्यामुळे कालाय तस्मै नमः, आपण सखाच होते एकमेकाची. यज्ञ दान करणाऱ्या ब्राह्मणांचं तू रक्षणच कर आणि जे उन्मत्त झालेले आहेत त्यांना तू नष्ट कर. किती दत्तात्रयांनी खोचक सांगितलं बघा. जे उन्मत्त झालेत त्या क्षत्रियांना नष्ट कर आणि तुझी प्रतिज्ञा सफल कर, असा आशीर्वाद दिला. आणि परशुराम तिथनं निघाला. स्वतः दत्तात्रेयांनी जमदग्नींचा 10 संस्कार सुरू केला. अनुसूया, आपलं रेणुका, ही स्वतः सती म्हणून 10 संस्काराच्या वेळेला त्या चितेवर चढली. दत्तात्रय पाहत राहिले. स्वतः गुरु पाहत होते की एक ऋषी, ब्राह्मण आणि क्षत्रिय पत्नी असलेली 10 संस्काराच्या वेळेला तिथे उभा राहते. धगधग त्या ज्वालाने तिला केव्हाच वेढून टाकलं. हा संस्कार पूर्ण झाला, त्याच्या आतच परशुराम बाहेर पडलेला होता. परशुराम अशा स्थितीत बाहेर पडला होता की तो म्हणला, मला जर दत्तात्रयाने आशीर्वाद दिलाय की जा सफल हो,
तर मी का थांबू? झाली दत्तकृपा ज्याला, नाही काय उणे त्याला. झाली दत्तकृपा ज्याला, नाही काय उणे त्याला. झाली दत्तकृपा ज्याला, नाही काय उणे त्याला. नाही काय उणे त्याला. कल्पतरू हा जवळी असता, व्यर्थ कशाला करीसी चिंता. कल्पतरू हा जवळी असता, व्यर्थ कशाला करीसी चिंता. घ्यावी प्रचिती याच बोला, घ्यावी प्रचिती याच बोला. नाही काय उणे त्याला. झाली दत्तकृपा ज्याला, नाही काय उणे त्याला. असता जवळी चरित्र गुरूंचे, असता जवळी चरित्र गुरूचे. कान करावे पठण तयाचे, कान करावे पठण तयाचे. एकदा वाचन हो ज्याला, एकदा वर्षातनं एकदा तरी वाचन हो ज्याला. नाही काय उणे त्याला. झाली दत्तकृपा ज्याला, नाही काय उणे त्याला. नाही काय उणे त्याला. परशुरामाला जाणवलं. तो म्हणला नडला. सोडी अहंता जोडी गुरुला, सोडी अहंता जोडी गुरुला. तल्लीन होऊन गुरुचरणाला, तल्लीन होऊन गुरुचरणाला. ओ तल्लीन होऊन गुरुचरणाला. स्वामी तिथे उभा ठेला, दत्त उभा तिथे ठेला. नाही काय उणे त्याला. झाली दत्तकृपा ज्याला, नाही काय उणे त्याला. नाही काय उणे त्याला. दिगंबरा श्रीपाद वल्लभ, दिगंबरा श्रीपाद वल्लभ. दिगंबरा श्रीपाद वल्लभ. दिगंबरा स्वामी समर्था दिगंबरा. स्वामी समर्था स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ. स्वामी समर्थ स्वामी समर्था स्वामी समर्था स्वामी समर्था स्वामी समर्था स्वामी समर्था स्वामी समर्था. सर्व संस्कार पूर्ण करून दत्तात्रेयांनी रक्षा विसर्जन केली. आणि परशुरामाला शंका येईल म्हणून परशुरामाला वाटेत जाऊन भेटून म्हणाले, थांब. परशुराम थांबला. त्यांनी परशुरामाला सांगितलं, लक्षात ठेव, तुझे आई वडील गेलेले नाहीत. त्यावेळी चष्मा नव्हता, पण त्यानं वर करून पाहिलं. तो म्हणला, दत्तात्रेय म्हणजे लक्षात ठेव, त्यांचा तुझ्याबरोबर संचार चालू आहे. ते दोन्ही सिद्ध आहेत.
त्यांच्या तेजाने तू दशदिशा उजळून टाकशील. तो म्हणला हे कसं काय? तो म्हणे सांगू का तुला काय झालं? तो म्हणे काय झालं? ते एकदा ब्रह्मदेव वेदच विसरले, काय म्हणायचं पुढे त्यांच्या लक्षातच येईना. त्यावेळेला ही रेणुका कुमारिका होती. तिनं पटकन ब्रह्मदेवाला सांगितलं, थांबलात ना, आता मी सांगते. आणि तिने वेद सांगितले. एवढी रेणुकेची असं म्हटल्यानंतर परशुराम पण, अच्छा मी अशा मातेच्या पोटी आलो की जिला वेदिका म्हणतात, जी वेद पूर्ण पहा म्हणणे. आणि मग तिथून परशुराम वेदमाता तिला म्हणायला लागला, आईला हाक मारताना, वेदमाता आता मी निक्षत्रिय करतो असं म्हणायचा आणि सुरू करायचं. तिच्यावर त्या प्रसन्न झालेल्या दत्तात्रेयांनी तिला तू माझ्या सन्निध राहा असं सांगितलं परशुरामाच्या समोर. त्यामुळं आजही तुम्ही माहूरगडावर गेलात तर देवीच्या जवळ अनुसूया शिखर आहे, तिथं दत्तात्रेय आजही आहे. याची एक तुम्हाला आत्ताच्या कलियुगातली प्रचिती सांगतो. तुम्ही उतरलात तिथं की तुमच्या गाडीवर हे कपी येतात. कपी म्हणजे काळ्या तोंडाचे वानर. हे गाडीवर बसतात आणि तुम्हाला भीती दाखवतात, करत काहीच नाहीत. ज्यांच्या गाडीवरची तोडफोड करतात, वरची बॅगा बिगा, समजायचं यांनी दान केलेलं नाहीये. आणि सगळं चिरफाड करून काढतात, अगदी व्यवस्थित काढतात आणि गँगनी करतात. त्यांची गँग असते अशी. आणि तुम्ही फक्त बघत राहता, आता काय करायचं, यांना कुठल्या जेलमध्ये टाकायचं. तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, पंचमहाभूतामध्ये वायूचं जे स्वरूप आत्ता कलियुगात आहे ते कपी आहे. त्यामुळे एखाद्या लाल तोंडाच्या माकडाने तुमची एखादी पर्समधली खाणं नेलं तर तुम्हाला त्याच्या बघा, तुम्ही तो पैसे बिशे सगळं टाकून देतो आणि ते खायची जेवढी वस्तू आहे ना तेवढी खातो. तुमचं उलट आहे. तुम्हाला खायला दिलं की तुम्ही टाकून देता, पैसे आधी घेता. हा फरक आहे. ज्या दिवशी हा फरक तुमचा माझ्यासारखा उलटा होईल त्यावेळेला तुम्ही पंचमहाभूतातले एक व्हाल. मी काय सांगतो लक्षात घ्या. आजही मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं, प्रचिती अनुभूती ही सगळी आपली पावती आपण घ्यावी, आपण दान करावं. आपण दान असं करावं की आपल्या या कानाचं त्या कानाला आपल्यालाच लक्षात राहू नये, इतकं छान करावं. तिथं दत्तात्रेयांनी रेणुकेला असं सांगितलं, तू माझ्या जवळ राहा. अनुसूया शिखरावर दत्तात्रेय आजही आहेत. एवढीशीच अशी चौकट आहे, आपण आज जाऊ शकत नाही, एवढी आहे. तुम्ही तिथं बाहेरच तुम्हाला डोकं टेकायला लागतं. आणि तुम्ही तिथं करून पहा, असं काही तुम्ही सांगा. आणि तुम्ही खाली येऊन, जया संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडवास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसामी गुरुपादुका. तुम्ही अशी काहीतरी उपासना वर मागून खाली या, ती उपासना सतत करा, सतत तुमच्याजवळ दत्त आहेत. पण वर तुम्ही त्यांना सांगू नका मला कोट्यावधी रुपये दे, काही मिळणार नाही, तो संन्याशी आहे. तुम्हाला मी एक सांगतो, तुम्ही साईबाबांकडे जा, कुठल्याही गुरुकडे जा, सत्पुरुषाकडे जा, तो काही करत नाही. तुमच्या नशिबात आहे तेवढं मिळतो, पण तो काय केव्हा करतो, ज्यावेळेला तुम्ही त्याला शरण जाता, तुम्ही त्याची उपासना करता, तुम्ही त्याची सेवा करता आणि त्या सेवेमध्ये तुम्ही अंतर पाडत नाही. जेवढा संसारात एकमेकाला धरून राहता तसे तुम्ही गुरुला धरून राहिलात तर मात्र गुरु तुम्हाला शिखरावर घेऊन जातो. त्याला गुरु शिखर म्हणलेलं आहे. नाहीतर तुमची हिंमत पण होत नाही गिरनारच्या 10,000 पायऱ्या चढायची. तुम्ही निम्म्यातनंच परत येता. अगदी त्या पायरीचे 3 पायऱ्या राहिल्या ना, तिथून माणूस परत आलेला मी पाहिला, कारण मी 11 वेळा गेलेलो आहे. 3 पायऱ्या राहिल्या, मी म्हणलं अरे चिंतामण चल वर.
मेलो तरी चालेल पण नाही येणार. हा तिच्या चिंतामण तिथनंच खाली मणभर वजन घेऊन 3 पायऱ्या फक्त 10,000तल्या 3 पायऱ्या आल्या तरी तो गेला नाही वर. आणि वर तो खाली येऊन काय सांगतो अंबिकेच्या इथं काय नशिबात नाही तर काय करणार ना आपण पुढल्या जन्मी बघू. हे अशी आळशी माणसं. गुरु तुम्हाला नेत असतो, तुम्हाला जायची तयारी पाहिजे. गुरु तुम्हाला सोबत करत असतो, तुम्हाला सहवास घ्यायची अक्कल पाहिजे. हे दत्तात्रेयांनी रेणुकेला आणि परशुरामाला सांगितलं काही काळजी करू नकोस, आई माझ्याजवळ राहील, मी लक्ष ठेवतो, तू निघ. अनुसूया आत्रींचा आश्रम, दत्तात्रेयांचा आश्रम, रेणुकेचा आश्रम आणि लक्ष्मी स्वरूप काळा आवळी वृक्ष यांचं दर्शन घेतलं. तिथं माहूरगडावर कशालाच कमी नाही. आम्ही दोघांनी मातृतीर्थावर माहूरगडाच्या पहाटे 3:30ला स्नान केलेलं. मी बॅचलर असताना म्हणजे लग्न न झालं, मी 20-22 वर्षाचा असताना मातृतीर्थावर आंघोळ करायचो. या सप्तसंगीच्या खाली एक तळ आहे, तिथं आंघोळ करायचो. कारण मला त्याचं महत्त्व कळायचं, मला त्याचं महत्त्व माहीत होतं. तुम्हाला एक सांगतो, ही गंगा कशी असू दे, काही असू दे, तुम्ही शुद्ध मनाने तिथं काही करा, तुम्हाला पावती शुद्धच मिळणार. तुम्ही अशुद्ध मनाने काही करा, तुमचं अशुद्ध. शेवटी जसं कर्म आहे तसं फळ आहे. डिपेंड्स अपॉन, तुमच्यावर अवलंबून आहे. किती जागा सांगितल्या मी? आत्रींचा आश्रम, दत्तात्रेयांचा आश्रम, रेणुकेचा आश्रम आणि लक्ष्मी स्वरूप काळा आवळा तो वृक्ष आहे तिथं. यांचं दर्शन घेतलं तर पुनर्जन्म नाही. पण मी काय केलं असेल, मी तिथं जाऊन सांगितलं मला कार्य पूर्णत्वावर न्यायचंय. म्हणजे मला जन्म पुन्हा हवाच, जोपर्यंत मी तुझ्या दृष्टीने डिस्टिंक्शन मध्ये येत नाही तोपर्यंत. आता कसं तुम्हाला काठावर पास करतोयस, पुढं ढकलतोयस, एटीकेटी करतोयस, 2 विषय राहिले पुढे घेऊन बैस. मला असलं काही नकोय, म्हणजे मेहरबानी नकोय. मला तू असा स्वयंभू तयार कर आणि मला अशी काही ताकद दे की मी उन्मत्त पण होता कामा नये. म्हणून तू कधी मला श्रीमंत करू नकोस धनाने, चुकून पण नाही. केलंस तर मला तुझा विसर पडता कामा नये, एवढं लक्षात ठेव. असं मी दिवसातून 5 वेळा सांगतो. तेव्हा माझ्या मनावर मर्यादा राहते, तेव्हा माझ्याकडे कंट्रोल राहतो. आणि मग पुन्हा मी एखादा याग ठेवतो. आता मी माघ पौर्णिमेपासून पुढच्या माघ पौर्णिमेपर्यंत 1,00,000 गणेश याग ठेवलेत वाडीत. 1,00,000. माझी इच्छा आहे की गणेश याग 1,00,000 व्हावे. एका गणेश यागाला 35,000 खर्च येतो, पण मी 1,00,000चं कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळं ते 3600 रुपयात होतोय. ब्राह्मण तेवढेच, वेळ तेवढीच. आयडिया केली की नाही भारी? कलियुगात असं आहे, कॉन्ट्रॅक्टवर देऊन टाकले की नाही की काम भागलं. एकदम सांगायचं 10 बायका डिलिव्हरी एकदम बोल. तुम्ही कसं असा प्रयत्न करून बघा. काय करायचं, लग्न झालं की नाही की पहिली डॉक्टरलाच भेट द्यायची, फॅमिली डॉक्टर, आणि त्याला सांगायचं 3 मुलं होणार आहेत, एकदम कॉन्ट्रॅक्ट काय आहे ते बोला. मी असं केलं होतं. आमच्या अंबरनाथला मी सर्व्हिसला होतो, त्यावेळेला मी त्या अंबरनाथच्या डॉक्टरांकडे जात होतो. तर ते छाया हॉस्पिटल म्हणून गव्हर्नमेंट आहे आणि मला गव्हर्नमेंट सर्व्हिस होती, त्यामुळे मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलो आणि मी तिथल्या डॉक्टरांना भेटलो. त्यांना म्हटलं तुमची बदली किती वर्षांनी होती? ते म्हणले 3-4 वर्षांनी होती, पण हल्ली बरं आहे म्हणले, जरा सरकारी बरं आहे, ढकलता येतं पुढं. तुमचं काय काम आहे? म्हटलं काही नाही, मला 3-4 पोरं होणार आहेत. काय म्हटलं 3-4 मुलं होणार आहेत, मग मी काय करू? अहो तुम्हीच तर करणार असेल. माझे सध्या विज्ञानातले आणि गव्हर्नमेंटचे देव तुम्ही, कारण तुम्ही बिल पास केलं तर पगारातनं मला मिळेल ना. आता साधा मिडल क्लासचा माणूस आणि काय सांगणार, 3य श्रेणी कर्मचारी. डॉक्टर म्हणले जरा बसा, व्यवस्थित बोला, काही डोक्यावर परिणाम नाही ना? म्हणलं नाही नाही, माझं चांगलं डोकं. काय झालं? म्हणलं काही नाही, लग्न होऊन 4-5 महिने झालेत, मला अशी शंका येते की माझ्याकडे गुड न्यूज आहे. तर मग 2-3 डिलिव्हरी होतीलच ना लागोपाठ, तर मग एकदाच काय ते रेट सांगून टाका, म्हणजे आपण प्रश्न मिटला. ते म्हणले 30 रुपये द्या फक्त. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या डॉक्टरने माझा शब्द पाळला. 3ही डिलिव्हरी 30 रुपयात झाल्या आणि 3 रुपयाची रिक्षा स्टेशनपर्यंत ना. हो ना.
₹3 रिक्षाही नव्हती, पायीच नेलं तिच्या. सॉरी. केवढा आत्मविश्वास मला गुरुने दिला होता. नाही तुम्ही ऐकणार नाही, तुम्ही 30,000 देणार, मला माहित आहे. डॉक्टर तुमच्याकडे गोड बोलून सगळं काढून घेणार. अच्छा. मग मिस्टर काय करतात, बाहेर बसलेत, बोलवा त्यांना. कुठं असता? मी ना कॉस्मॉस कंपनी. हो का, वा छान. आणि ह्या काय करतात? ती पण सर्व्हिसला असते. आता 3 महिने रजा घेतली. हो का, अजून 3 महिने वाढवा. का नाही, जरा त्रास मला वाटतोय. तो भीतीच घालतो. नंतर हळूच विचारतो, तुमच्या मिसेसची आई काय करते? त्या सर्व्हिसला असतात, त्या येऊ शकणार नाहीत. हो का, जरा मदत लागेल म्हणून विचारलं. बरं मग वडील काय करतात त्यांचे? नाही, ते पण त्यांचा बिझनेस आहे. हो का. डॉक्टर बघा अंदाज काढतो की किती बिल फाडायचं. नंतर म्हणतो, मग तुमचे आईवडील? माझे आईवडील इथं नाही आहेत. कसं काय? म्हणजे बहीण अमेरिकेत असते. अच्छा. हो का, ठीक आहे काही काय, मग काय हरकत नाही. ते दोघं तिकडेच असतात. हो तिकडेच असतात. अच्छा. ते काय करतात? नाही म्हणजे दोघं रजा काढून गेलेत. हो का, कसं काय? नाही, माझे वडील क्लास 1 ऑफिसर आहेत गव्हर्नमेंटमध्ये, रजा मिळाली. बरं, पुढचं झालं. म्हणजे आकडा वाढत चालला ना. काही कळलं का? आणि तुम्हाला असं वाटतं काय डॉक्टर भारी आहेत, काय आस्था दाखवली. वा. मला विचारलं तेव्हा मी सांगितलं, आई वडील तिची पण नाहीत आणि माझी पण नाहीत. भाऊ बहीण कोणी नाही, आम्ही एकटे आहोत. ती अनाथ, मी अनाथ. सद्गुरुनाथ एकटेच आहेत. त्यामुळे 30 रुपयात झालं. मला गुरु म्हणायचे, तुझ्यासारखा चतुर शिष्य हवा. हे असले भोळे भाबडे नकोत. भोळे भाबडे जन. गुरुला शिष्य सुद्धा चतुर लागतो. त्यामुळं चाणक्याने चंद्रगुप्ताला बरोबर शोधलं होतं. तसं इथं झालं. हा जो आश्रमातला सगळा प्रकार, हे दर्शन वगैरे, हे मी घेतल्यानंतर मी काय केलं? नाही, मी इतका मनात भरलो पाहिजे, माझी लाईन एवढी क्लिअर झाली पाहिजे की मला गुरुनी आणि मी गुरुला पटवलंच पाहिजे. आपली लाईन एकच, गुरु को पटाने का आणि गुरु को हमको पटाने का, 2 मिलकर पट मनाने का. बस टँग कैलास. कळलं का काही? म्हणजे आश्रम कसा पाहिजे नाही कळलं? आपल्या इथं किती धाम आहेत नाही का? कोड्यात बोलायचं असतं, नाही तर पेपरवर येतं. तर त्याप्रमाणे मी त्या सगळ्या आश्रमात हिंडलो, माहूरगडच्या. नमस्कार केला, सांगितलं नाही, जोपर्यंत माझी PhD होत नाही या बाबतीत, तोपर्यंत मला जन्म दे. एक दिवस मला ब्राह्मणाच्या स्वरूपात दत्त म्हणले, तू कशाला एवढी मागतोस आणि हेच का मागतोस? मी म्हणलं, मनुष्य जन्म हा पुन्हा नाही. पुनर्जन्म मिळतोय तो पुन्हा नाही. आणि नाही तर म्हणलं शेवटी आहेच रस्सीखेच, झुरळं, मुंग्या, किड्या, मग जनावर व्हायचं, मग मैथून, मग ते सगळं माकडन फाकडन सगळं व्हायचं. त्यापेक्षा मनुष्यजन्म पुन्हा घेऊया, पुन्हा त्याला शरण जाऊया, पुन्हा त्याला म्हणून ते भरपूर वाऱ्या करतो, पंढरपूरच्या करतो, अक्कलकोटच्या करतो, पण मला जन्माला घाल. तुकारामाने ते केलं बघा. तुकाराम म्हणला, पुन्हा मला गर्भवास दे, मी ती घाण सोसतो, पण मी तुझं नाव म्हणतो, विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. ज्ञानदेवानी ह्या दत्तात्रयांच्या बद्दल खूप छान लिहून ठेवले. पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी ब्रह्मपदी बैसला. तेणे सांडियली माया त्यजियली कंथा काया, मन गेले विनया ब्रह्मानंदा माझारी. अनुहत ध्वनिनाद तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डोल तुसे. ज्ञान गोदावरीच्या तिरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रेय योगिया. किती सुंदर लिहिले बघा. ज्ञानेश्वरांना सुद्धा दत्त महाराजांचा साक्षात भेट आणि दृष्टांत झालेला
हा या त्यांच्या 4 ओळ्यातनं कळतो. गोदेचं किती सुंदर वर्णन केले बघा. ज्ञान गोदावरीच्या तरी, किती तुम्ही भाग्यवान आहात. कारण माझंही तत्व भूमितत्व आहे. माझंही गाव पत्रिकेत आळंदी आहे आणि जगन्नाथपुरी. आणि आपण किती भाग्यवान आहोत. म्हणजे आपण एक, असं मी स्वतःला म्हणत नाही, आपण 1 सेकंद समजूया की समोर ज्ञानदेव ज्ञान द्यायला बसलेत. आपण सगळे भक्तगण इंद्रायणी काठी गोदावरीच्या काठी आहोत. स्वतः ज्ञानेश्वर म्हणतायत. नाही, 1 सेकंद, मायक्रोन सेकंद करा विचार, काय हरकत आहे. असं त्या अनुसूयांच्या त्या शिखरावर झाल्यानंतर समुद्र मंथनात समुद्रात जी कृष्ण अमलकी, म्हणजे त्या समुद्र मंथनातून तो काळा वाळा निघाला, ते वृक्ष जो आहे ती विष्णूने रेणुकेजवळच स्थापित केलेली आहे. आणि त्या आवळ्याचं एवढं महत्त्व आहे. तुम्ही कधी गेला नाहीत ना माहूरगडावर, आणि माहूरगडावर गेल्यावर एवढं काही पाहिलं नसेल ना. आता गेल्यावर पहा. तुळजापूरला गेल्यानंतर सुद्धा लोक असं करतात. तुळजापूरला गेले की लोक त्या गणेश भारतीच्या मठात खाली जिथं सारीपाट खेळल्या ना तिथं जातच नाहीत. आणि तिथे एक विहीर आहे, तर त्या विहिरीतल्या पाण्याचं टेम्परेचर आणि काशीच्या गंगेचं टेम्परेचर एकच आहे, असं जर्मन लोकांनी शोधले, आपण नव्हे. आपली अक्कल काय. नारळ तोच घ्यायचा जुना, परत द्यायचा, देवी पाव मला घरी चल. मजवरी असू द्या कृपा तुझी अवधूता, पुरवावी इच्छा माझी नरहरी दत्ता, पुरवावी इच्छा माझी स्वामी समर्था. मजवरी असू द्या कृपा तुझी अवधूता, पुरवावी इच्छा माझी स्वामी समर्था. गुरुदत्ता अवधूता, गुरुदत्ता अवधूता, पुरवावी इच्छा माझी स्वामी समर्था. हे दत्त गुरूंचे प्रेमळ छाया छत्र, नितवास जयाचा गुप्त रूपे सर्वत्र. या पुण्यस्थळी तू साक्षात्कारी होता, पुरवावी इच्छा माझी स्वामी समर्था. पुण्यस्थळ म्हणजे नाशिक, गोदावरी वाहती आहे. आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. आणि परशुराम पण हेच म्हणतो. अवधूत गुरूंच्या भजनाचा झंकार, गुरुदत्त दिगंबर होतो जय जयकार. या प्रसन्न ठाई प्रगट रूप तू होता, पुरवावी इच्छा माझी स्वामी समर्था. गुरुदत्ता अवधूता, गुरुदत्ता अवधूता. तव आगमनाची लागत से हुर हुर, तल्लीन होनी तव चरणी अनिवार. या पवित्र वेळी संचार तुझा होता, पुरवावी इच्छा माझी श्री गुरुदत्ता. अवधूता
अवधूता गुरुदत्ता भक्तास प्रेमया नरहरि श्री गुरुदत्ता भक्तास प्रेम द्या श्री गुरुदत्ता सन्मार्ग भक्तीचा दाखवी तू अवधूता हे चित्त आता मी तुझसी अर्पण करता पुरवामी इच्छा गुरुदत्ता अवधूता मजवरी असू द्या तुझी कृपा अवधूता मजवरी असू द्या कृपा तुझी गुरुदत्ता पुरवावी इच्छा माझी श्री गुरुदत्ता गुरुदत्ता अवधूता गुरुदत्ता अवधूता गुरुदत्ता अवधूता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त 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 गुरुदेव दत्त 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 गुरुदेव दत्त पूर्णानंदा परमानंदा ब्रह्मानंदा त्यानंदा ब्रह्मानंदा सत्यानंदा पूर्णानंदा परमानंदा ब्रह्मानंदा सत्यानंदा स्वरूपानंदा नित्यानंदा आनंदाचा चित्सुखकंदा चिन्मयानंदा चित्सुखकंदा सच्चिदानंदा सत्यानंदा सच्चिदानंदा साईनंदा अनंतनंदा ब्रह्मांडनंदा स्वामी स्वरूपा स्वामीनंदा पूर्णानंदा परमानंदा ब्रह्मानंदा सत्यानंदा आनंदाचा परमानंदा नित्या नित्या नित्यानंदा ब्रह्मा ब्रह्मा ब्रह्मानंदा आनंद
दत्तात्रेया चित्सुख कंदा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय जगदंब उदयो त्रेतायुग संपता संपता हा परशुराम हा जो निक्षत्रिय पूर्णपणे पृथ्वी करत होता त्यावेळेला सोमवंशामध्ये शत्रुजित नावाचा एक राजा होता. सोमवंशात शत्रुजित म्हणजे शत्रूला जिंकणारा नावच त्याचं शत्रुजित असा एक राजा होता. त्याला सगळ्या विद्या पारंगत होता तो. आणि त्याला ऋतुध्वज नावाचा एक मुलगा होता. हा ऋतुध्वज जो आहे हा एक दिवस त्या शत्रुजिताकडं गालो ऋषी आले ते आणि ते त्याला म्हणले ते की एक दैत्य मला त्रास देतोय, त्याला मारण्यासाठी मला तुझा पुत्र आणि हा घोडा दे. राजाने काय आता गालव ऋषी आणलेत म्हणल्यावर ज्या वेळेला पूर्वी असं असायचं राजाश्रय ह्या ऋषीमुनींना होता. हे त्यावेळचे ऋषीमुनी म्हणजे थोडक्यात शास्त्रज्ञच. त्यामुळे हे आल्यानंतर राजाने नाही म्हणणं म्हणजे धर्माचा अपमान. त्यामुळं गालव ऋषी आल्यानंतर राजाने ठीक आहे म्हणले घेऊन जा. ऋतुध्वजाबरोबर युद्ध करताना दैत्य पाताळात पळून गेला. तो जो होता इतका ऋतुध्वज आणि तो घोडा एकदम त्या पाठीमागे ऋतुध्वज पण गेला त्याच्या मागोमाग. तेवढ्यात तो दैत्य किती हुशार बघा, त्या ऋतुध्वजाच्या समोर एक सुंदर स्त्री आणून ठेवली. आता राजा सुंदर स्त्री काही सांगायला नको. आणि ती सुंदर स्त्री ऋतुध्वजाचं रूप बघून मूर्छित पडली, बेशुद्ध पडली. जरा घोड्यावरनं खाली उतरला. त्यानं पाहिलं सगळं आणि मग तो ते बघितल्यानंतर ही विश्वावसू गंधर्वाची कन्या होती मदालसा म्हणून. तिला या दैत्यानं तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी पळवून आणलं. दैत्याशी युद्ध करून तिथेच मदालसेशी विवाह करून गालव ऋषीचे आशीर्वाद घेऊन ऋतुध्वज पत्नीसह स्वतःच्या राज्यात आला. ते तसंच राहिलं, मूर्छित पडलेलं सगळं प्रकरण तसंच राहिलं. पातालकेतू हा त्या दैत्याचा भाऊ होता आणि तालकेतू हा ऋतुध्वजाला आसुरी माया म्हणजे सगळ्या माया आहेत, आघोरी वगैरे सगळे प्रकार आहेत. आपण सामान्य किंवा आपण लोक त्यात कधी जाऊ नये, करू नये असं काही. त्या आसुरी मायेने त्या तालकेतूने काय केलं, ऋतुध्वजाच्या ला फसवून त्याच्याकडून त्याचा कंठहार घेतला. म्हणजे कसं झालं बघा, ऋतुध्वज वनात गेला. हे सगळं झाल्यावर लग्न झालं, मदालसेशी लग्न केलं. मदालसा हे नाव आपल्यातलं आहे बरं का. आत्ता मदालसा उभा करतात तर त्याला मदरसा म्हणतात. ही मदालसा होती. आणि ऋतुध्वज शिकारीसाठी किंवा हे आता लग्न झाल्यानंतर फिरायला जातात तसा तो वनात फिरायला गेला. फिरायला गेल्यानंतर तो दैत्य जो होता पातालकेतू, तर त्यांनी जे युद्ध केलं तर त्याचा भाऊ तालकेतू होता. त्यांनी आयडिया केली काय की आता ह्याला कुठेतरी उट्ट काढलं पाहिजे आहे. त्यावेळेला आपल्याला मारलं, पळवून लावलं. आता बघूया. त्या ठिकाणी ऋतुध्वजाच्या गळ्यात एक हार होता आणि ह्या तालकेतून काही गोड बोलून आसुरी मायेनं त्याच्याकडचा हार काढून घेतला. त्यानं हार देऊन टाक. म्हणजे थोडक्यात आपल्याला कसं संमोहन कोणतरी लफडं करतं काहीतरी तुम्ही सांगता बा ते ना त्यावेळेला काय झालं कळलंच नाही, तरी सगळं गळ्यातलं काढून घेतलं आणि मग तुला जा कधी मी गटारा काढायला पडलो तो हात. तसं ते प्रकार असतो. ती जी आसुरी माया असते तर तसं केलं आणि ऋतुध्वजाच्या गळ्यातला हार काढून घेतला.
आणि तो हार घेऊन तो डायरेक्ट कुठं आला, ऋतुध्वजाच्या म्हणजे शत्रुजीच्या वाड्यात आला. वाड्यात येऊन त्याने बघितलं की ही मदालसा आहे, म्हणजे ती जी सुंदर स्त्री पळवून न्यायची होती ती राहिली आणि ह्यानं आणली ना, याचा राग होता. त्यांनी काय केलं, त्या मदालसेला बघितलं आणि सासऱ्याला पण बघितलं शत्रुजिताला आणि सांगितलं, हे बघा हा हार, हे काय काय तुमचा मुलगा शिकारीत मेला आहे. हो हां, हे काय, मी हार आणला, बाकी काही मला मिळालं नाही, सगळं ती वाघ सगळं खाऊन घेऊन गेला. पूर्वी काय असायचं की असं सगळं ऐकलं की त्याचा छडाबिडा लावणं. आता कसं समिती नेमतात, चौकशी, जाऊ दे तोपर्यंत तो म्हातारा होतो, मग जेलमधनं बाहेर आणायचं, चला कळलं का काही, असं त्यावेळेला नव्हतं. तिथं काय व्हायचं की ताबडतोब निर्णय घेतला गेला. राजा म्हणला, मदालसे काय करायचं. ती म्हणली, नाही तो हार इकडे द्या. त्यांनी लायली चितार असली चंदनाची, हार त्याच्यावर ठेवला. मदालसा त्याच्यावर गेली आणि त्यांनी अग्नीत प्रवेश करला. मदालसेने अग्नीत प्रवेश केल्यावर हा राक्षस काही थांबला नाही तिथं, तो गेला निघून तिथून. त्यानं बघितलं की आता हे जर थोड्या वेळाने काही अंगलट आलं तर, कारण तो पळत पळत आलेला होता आणि अरण्यामधनं आलेला होता. समजा ऋतुध्वज घोड्यावरनं परत आला तर आपली वाट लागायची, म्हणून तो तिथनं निघूनच गेला. तो निघून गेल्यानंतर यांना प्रश्न पडला की आता यांनी तर इथं सगळं कार्य आटोपलं आणि तेवढ्यात ऋतुध्वज आला की, आणि मदालसे शिवाय दुसऱ्या स्त्रीचा मी उपभोगच घेणार नाही असं त्यानं वडिलांपाशी हट्टच केला. तो म्हणला, तुम्ही ऐकलंतच कसं, मुळात तुम्ही त्याच्यावर विश्वास कसा ठेवलात, तुम्ही त्याला काही नाव का विचारलं का. अरे नाही ना, त्या आम्हाला काही म्हणजे ते ठरल्याप्रमाणे आपण कसं करतो, काही त्याला कळलं नाही, त्यांनी कसं काय गोड बोलले माहिती आहे आणि मग माझ्याकडनं काढ. अरे असा तो प्रकार झाला. म्हणजे आत्ताच्या कलियुगात जो प्रकार होतो त्यावेळेला होत होता त्रेतायुगात, काही वेगळं नाही आहे. सगळ्या घटना सारख्या आहेत, पुराणातल्या काढा, आपल्या काढा, तुमच्या घरात. म्हणून म्हण आहे, पळसाला पानं तीनच, कुठेही जा, कळलं का. आणि घरोघरी गॅसच्या शेगड्या, नवीन नवीन कर, तुम्ही काहीतरी बदल करू नका, घरोघरी गॅसच्या शेगड्या. आता पुढं आपल्याला नवीन म्हण काढायला गेले, घरोघरी पाईपलाईन गॅसची. मग त्याच्यानंतर काय होईल माहिती का, पाईपलाईन, गॅस शेगड्या, असं सगळं मोठं मोठं वाढत गेलं की नाही, की आपल्याला कळणारच नाही की बॅरल कुठला, बाई कुठली, पुरुष कुठला. कॉम्प्युटर येणार, खुर्चीत बसणार, लोकांचे शीट्स वाढणार कॉम्प्युटरमुळं, सगळं असं होणार. तर ते जाऊ दे, मदालसेचं आपल्याला प्रकरण बघायचं. व्यावहारिकदृष्ट्या आपण जे बघतो आणि अशा दृष्टीने, कारण सगळे सुखवस्तू असतात. आणि अक्कलकोट स्वामी म्हणतात, आळशाची तोंड बघू नका, नाही का, कठीण जातं जरा. आता आळशी कोण बघा, आपण जास्तीत जास्त आळशी झालोय, म्हणून आपल्याला सगळं ॲटोमॅटिक हवं लागलंय. इतकं ॲटोमॅटिक हवं आहे की डायरेक्ट आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी आमच्या बँकेत डायरेक्ट पैसे जमा करायचे, बाकी आम्ही काही चौकशीच करायची नाही, आणि आम्ही गंगेच्या काठावर बोंबलत हिंडायचं. छान आहे की नाही, खूप छान. आणि वर म्हणायचं, छान दिवस आले का, म्हणजे फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवायचं, दुसरा कसा वाईट आणि आम्ही किती चांगले, ही आपल्या भारतातली पद्धतच आहे, त्याला काही इलाज नाही आहे. सर एवढं सगळं कशाला बोलताय. नाही, ते मदालसेचं चाललंय म्हणून सांगतोय, तो प्रकार तोच होता. त्या राजाने त्यावेळेला शत्रुजितानी बघितलंच नाही की आपली पत्नी जाती कशी, हा माणूस कोण सांगतोय, काही चौकशी करावी. भावनेच्या भरात माणूस काही करतो. झालं, ते असा पण केला आणि हा काय ऐकत नाहीये म्हणल्यावर तो प्रतिज्ञा करतो. अश्वतर नावाच्या राजाचं 2 पुत्र ब्राह्मण रूपाने तिथे येतात. याला ऋतुध्वजाला खूप जंगलात हिंडायची सवय असती, तर नागपुत्र हे त्याचे मित्र होतात, अश्वतर म्हणजे. आणि ते त्याला खूप मैत्री जमल्यावर म्हणतात, आम्ही तुला मदत करू, तू का नेहमी असा दुःखी का. तर तो सांगतो, माझ्या पत्नीला असं आसुरी मायेने दगा देऊन मारलं, आणि तो पातालकेतू आणि तालकेतू होता, हे 2 राक्षसांना मी मारलं, त्यांनी माझं उट्टं काढलं, माझा फायदा घेतला असा. ठीक आहे म्हणजे आम्हाला काही मदत करता आली तर आम्ही बघतो. आणि हे दोघं अश्वतर, हे दोघेही त्या मदालसेला जिथं जाळलं
तिथं जातात. तर तिथं काही उरलेलं नसतं, पण ती माती गोळा करतात, तो चिखल तयार करतात आणि स्त्रीच्या आकाराचं एक डाय तयार करतात. ही डाय कशी आहे स्वामींची, अशी आकार करतात आणि ते नागपुत्र दोघंही बसतात आणि वडिलांना बोलवतात त्यांच्या अश्वतर, आणि वडिलांना बोलवून ती मदालसा तशीच जिवंत करतात. कारण ह्या दोघांचा बाप भुजंग असतो. तो भुजंग पत्ता काढतो विष्णूकडे जाऊन काय प्रकार आहे म्हणून, आणि मग भुजंग हे पुनरात्मे तयार करत असतो. हे आजही आहे बरं का, आजही आहे. सह्याद्रीच्या तुम्ही कुठेही कुशीत हिंडलात तर असे भुजंग दिसतात. अगदी ही सत्यकथा आहे. त्यांच्या अंगावर केस आहेत. ही पण सत्यकथा आहे की 5 फण्याचा नाग आपल्या देशात आहे. हे खोटं नाही आहे. मी खूप हिंडलोय म्हणून सांगतो. मी पायी खूप हिंडलोय. 27,000 किलोमीटर पायी हिंडलोय. 1-2 नाही, 27,000. माझ्याकडे प्रूफ आहे सगळं मी हिंडलेल्याचं. सगळीकडचे माझे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून मी मुद्दाम ठेवले, कारण लोक विचारणार ना, मग आपण हा सूर्य हा जयद्रथ करायचा, बाप तरी दाखवायचं तर श्राद्ध तरी करायचं, अशा मताचा माणूस मी आहे. त्यामुळे आपल्याकडं आपण हायगे नाही करत. आपली कुणी चौकशी करावी, फक्त चौकशी करण्याने पहिलेच करावं, माझ्याबरोबर चालत यायचं, मोबाईल न घेता आणि खात न खाता. उपाशी 27,000 किलोमीटर मी हिंडलोय, तू हिंड चल, मग तुला बरोबर देव आठवतो की बघ, नंतर मग मुकदमा माझा ठेव. आपली तयारी ही आहे. पहिला तू माझ्या परीक्षेत उतर, मी तुझी परीक्षा पास होतो ना, मग काय इझी, मला काय अवघड नाही. असं ते झालं. आणि भुजंग आणि ते 2 नागपुत्र बसले आणि त्यांनी ती मदालसा तयार केली आणि ती आणून त्यांनी याला कोणाला दिली, ह्या ऋतध्वजाला दिली. ऋतध्वज एकदम खुश झाला आणि योगायोगाने दिवसाकाठी दिवस गेले आणि मदालसेला एक छान मुलगा आला. ती मदालसा एवढी तयारीची होती, तिने काय केलं, पहिला मुलगा झाल्यानंतर, म्हणजे आम्ही जसं केलं तसं तिनं पहिल्या मुलाला दूध पाजता पाजता तत्वज्ञान, आम्ही मुलगा व्हायच्या अगोदर ज्ञानेश्वरी वाचली आणि नंतर मी तिला अमृत अनुभवाचे 2-2 डोस पाजत होतो. ती ज्यावेळा मुलाला घ्यायची त्यावेळेला, तसं त्यावेळेला ह्या मदालसीने पहिल्या मुलाला सगळी फिलॉसॉफी शिकवली. मी त्याला ग्रॅज्युएटच केला वर्षभरात. त्यामुळे पहिला मुलगा एक्सलंट फिलॉसॉफर निघाला. दुसरा मुलगा झाला, त्या पहिल्या मुलाचं नाव विक्रांत ठेवलं. दुसरा मुलगा झाला, त्यालाही तिने तसंच केलं, त्याला नाव ठेवलं सुबाहू. आणि तिला तिसरा पुत्र होतो तो त्याला निसंग सद्बुद्धी अशी ती ज्ञान देते. निसंग आणि सद्बुद्धीचं ज्ञान दिल्यानंतर थोडासा राजा ऋतुध्वज म्हणतो, प्रत्येक पोराला तू हे असं काही काय त्याला म्हणतात त्यागाचं किंवा तो संसार करणार नाही असं शिकवतीस, मग हे राज्य सांभाळायचं कोणी. त्यामुळे तिसरा जो मुलगा होतो त्याचं नाव होतं शत्रुमर्दन. 3 पुत्र यांना मिळालेल्या ज्ञानामुळे निसंग योग्याप्रमाणे झाले. राजा पुन्हा नाराज झाला. छे असं नको, आपल्याला एक मुलगा तरी व्यवहारी पाहिजे. कोण म्हणला? ऋतध्वज. मदालसा म्हणली ठीक आहे, 4थी विनंती मी तुमची मान्य करते. पुन्हा तिला 4था मुलगा झाला. 4थ्या पुत्राच्या वेळी राजा मदालसेला सांगतो, याला तरी व्यावहारिक ज्ञान दे, मी पुन्हा तुला सांगतोय. त्यामुळं काय करते, दिवस जसे चालायला लागतात तसं ती राजकारणाचे पढे आणि व्यवहार ज्ञान सगळं वाचायला लागते आणि ते गर्व ऐकायला लागतो. मदालसेनं त्याला धर्म, अर्थ, काम आणि राजनीतीचं ज्ञान दिलं. 4 पुरुषार्थ आणि राजनीतीचं ज्ञान. तो पुत्र म्हणजे राजा अलर्क. तुम्ही कालपर्यंत ऐकत होता कार्तवीर्य अर्जुन सहस्रार्जुन, आता हा दत्तभक्त दुसरा अलर्क. ह्या अलर्काला बघता बघता हा मोठा झाला आणि ते तिघं जे होते ते तिघं कुठली तीर्थयात्रा, कुठलं तीर्थ मंदिर वगैरे असं शोधायला लागले. आता अशी मुलं असती तर लोकांनी त्याला विचारलं असतं, तुझा गुरु कोण तो सांगा, आम्ही त्याला फासावर चढवतो असं सांगितलं. आणि ते तिघं जे होते ते तिघं कुठली तीर्थयात्रा, कुठलं तीर्थ मंदिर वगैरे असं शोधायला लागले. आता अशी मुलं असती तर लोकांनी त्याला विचारलं असतं, तुझा गुरु कोण तो सांगा, आम्ही त्याला फासावर चढवतो असं सांगितलं असतं. हां, अहो आता माझ्याकडे काही तरुण मुलं येतात ना, तर त्यांचे आईवडील असं म्हणतात,
तुम्हाला काही सुचत नाही का? उठ सुट स्वामी सका, खायचं प्यायचं काही बघा ना जरा. लग्न बिग्न होण्याची करायचीत की नाही? बरोबर काही व्हायची, आम्हाला काही विचारणार नाही तुम्ही. म्हणजे जसं काही मी यांना संन्यासीच करतोय. मग अरे मी आता नशीब माझा बाप जिवंत नव्हता म्हणून, नाही तर 5 बायका केल्या असते, एकीवर भागलं. म्हणजे मी जर चुकून 5 बायका केल्या असतात तर मी माझे शिष्य काय सांगा तुम्ही मला, काय तयार केले असते मी? कमीत कमी 5 नाही 10 तरी पोरं झाली असती. आता तुम्हाला बोलवायची वेळ आली असती का? काही कळलं का? माझा प्लॅन फार मोठा होता. तसं ते मदारसेचं झालं. मदारसा म्हणता म्हणता तो आलं का मोठा आला. तिनं दिलेले धडे गर्भावस्थेत असताना तो सगळं तसं बोलू लागला. बघता बघता ते तिघांना विसरले, पहिल्या 3-4 मुलांना. आणि 4थ्या मुलाकडे आईवडील आकृष्ट झाले. आणि त्याचे सगळे ते तो दांडपट्टा खेळायला लागला, सगळं करायला. मग ऋतुध्वजाला खूप बरं वाटलं. अरे म्हणला काय हरकत नाही. मग ऋतुध्वजाने काय केलं, राजवाड्यात एक पटांगण तयार केलं आणि त्याला घोड्याची रपेट वगैरे सगळं सुरू केलं. तो इतका तयार झाला आलर्क. त्यांनी ठरवलं की आता आलर्काचं लग्न. त्यावेळेला कसं 8 किंवा 10व्या वर्षी मुलाचं लग्न, कारण गादीवर बसवायचं ना, म्हणून त्याचं लग्न करायचं ठरलं. लग्न केलं. लग्नाला अफाट राजे वगैरे सगळे आले आणि आलर्काचं लग्न झालं. आलर्काचं लग्न झाल्यानंतर त्याला मुलंही झाली. ती मुलं पाहून मदालसा एवढी खुश झाली आणि ती म्हणली मी निश्चिंत झाले, कारण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आलर्काची मुलं इतकी सुंदर झाली की ऋतुध्वज राजा आणि मदालसा दोघांनी निर्णय घेतला आणि मुलं 3.5-4 वर्षाची असतानाच यांनी वनात जायचा निर्णय घेतला. मदालसेनं हा निर्णय घेतल्यानंतर ऋतुध्वज आणि मदालसेने निर्णय घेतल्यावर त्या आलर्काला वाटलं की तुम्ही एवढे मला कंटाळत का? आलर्का असं नाही आहे. पहिल्या 3 मुलांकडनं काही अपेक्षाच झाली नाही, त्यांनी काहीच केलं नाही. तू लग्न केलंस, तुझी मुलं छान आहेत, आम्हाला सगळं बोलून आम्ही तृप्त आहोत. आता आम्ही आमची जी आवड आहे ती पूर्ण करतो. ऋतुध्वजाला शिकारीची खूप आवड आहे आणि मदालसेला तळ्याकाठी बसायला खूप आवडायचं, म्हणून हे दोघंही वनात निघून गेले. यांनी छान एक कुटी बांधली. मनोमन सहस्रार्जुन, परशुराम या सगळ्यांना वंदन केलं. रेणुकेकडे गेले, सगळीकडे वंदन करून परत आले. आणि जाताना मदालसेनं आलर्काला सांगितलं, ज्यावेळी तुला खूप दुःख होईल ना, तर तू एक काम कर, मी तुमच्या चौघांच्या पत्रिका लिहून ठेवल्यात. मदालसेला प्रचंड पत्रिकेचं ज्ञान होतं आणि ती म्हणली त्यात एक वस्तू ठेवली आहे आणि हे मी बंद केले पेटीत, पण तुला ज्या वेळेला राज्य करताना अपरंपार अफाट असं दुःख होईल त्यावेळेलाच तू हे उघडायचंस आणि वाचायचंस आणि त्याप्रमाणे तू करायचंस. आलर्काला भरून आलं, आई तू मला जर थोडं सांगितलं असतं, मला कल्पना दिलीस तर बरं होईल. बेटा नाही, मी असं तुला आत्ता सांगू शकणार नाही. मी तुझ्याबद्दल आणि त्या 3 मुलाबद्दल लिहून ठेवलेलं आहे. तू एक काम कर की हे तू माझं ऐक, हे तुझ्याजवळ ठेव आणि माझा विश्वास आहे की तुला दुःख झाल्यानंतरच तू ते उघडशील, एवढी मला खात्री आहे. ऋतुध्वज तिथंच असतो. तो एकदा आलर्काला असं जवळ घेतो, मिठी मारतो, पाठीवर हात थोपटतो. मी दैत्यांचा संहार केलाय, कधीतरी ते दैत्यांचे पुढचे वंशज कधीतरी येतील, तुला त्रास देतील, कदाचित तुझी मुलं सुद्धा त्रास देतील. सांभाळून राहा. तुलाच फक्त व्यवहारात ज्ञान दिलंय, बाकीचे आता तुझे 3 भाऊ इथं काही नाही आहेत, त्यामुळं मी तुला सांगू शकत नाही की ते सुद्धा काय करतील. आणि ऋतुध्वज आणि मदालसा हे वानप्रस्थाश्रमाला निघून जातात. त्या पत्रिकेमध्ये मदालसेने एक अंगठी ठेवलेली असते, म्हणून तो आलर्क ते चाचपून बघतो. परत वळून मदालसा सांगते, माझ्या विश्वासाला तडा जाऊन देऊ नकोस, माझ्यावर विश्वास ठेव बेटा, तू माझा मुलगा आहेस आणि तेही 3 मुलगे आहेत, मला त्यांची खात्री नाही पण तुझी खात्री आहे, एवढंच सांगितलं. आणि बघू नकोस म्हणून सांगितलं. त्यांनी चाचपायचं बंद केलं, पेटी तशीच घेतली, त्याच्यात अंगठी आणि आशीर्वाद होता.
आणि या नीतिमान अलर्कानं पित्याप्रमाणे प्रजेचं खूप छान पालन केलं. अलर्क राजा पुष्कळ दक्षिणा असलेल्या यज्ञानी प्रचंड मोठे यज्ञ करायचा. 6060 वर्ष हे त्याला आयुष्य होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, नंतर तो विषयात आसक्त झाला. भरपूर स्त्रियांशी त्यांनी विषय केला आणि त्यात तो इतका डुंबला. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की दत्तात्रेय देवता अशी आहे, ती तुम्हाला भरपूर देते, करोडोनी देते, पण तुमचा स्वतःचा मन आणि बुद्धीचा मर्यादेचा एक नियंत्रणाचा भाग तुमच्याकडे पाहिजे. आणि त्यासाठी तुमच्या मागं कोणतरी गुरु हा एक लगाम धरून जाणार, म्हणून गुरु पाहिजे. आत्ताच्या कलियुगात खरंच तुम्हाला सांगतो, दत्त महाराज भरपूर देतात, पण तुमच्या पाठीमाग गुरुचा कृपा आणि आशीर्वाद आणि एक लगाम पाहिजे. त्या अलर्काचं ते झालं. जसा तो मी सांगितलं की कार्तवीर्य सहस्रार्जुन हा उन्मत्त झाला, तसा अलर्क हा विषयासक्त झाला. विषयासक्तीने काय झालं, ते दिल्लीतलं शतरंज के खिलाडी कसं धडा होता, ते दोघं मुसलमान हे विषयासक्त होऊन सगळं ते द्यूत खेळत असतात, सारीपाठ खेळतात. तोपर्यंत युद्ध आलं त्यांना कळलं पण नाही, सिकंदर आला केव्हा, सगळी वाट केव्हा लावली. तसं होतं. हे विषयासक्त झाल्यामुळं अलर्काचा मोठा भाऊ सुभाऊ जो होता त्याला ही दाद लागली. आणि त्या सुभाऊला असं वाटलं की आपण आपल्या भावाला सुधरावं. मी काय असं केलं नाही, मला 7 भाऊ होते, मी कोणाला सुधरावायला गेलो नाही. पण हा गेला, कोण, सुभाऊ गेला. अलर्काचा मोठा भाऊ जो आहे, आता आपल्या इथं नाशिकमध्ये बरीचशीच मोठी मोठी फॅमिली आहे, तर 6-6 भाऊ एकत्र राहतात. कोणतरी भाऊ कोणाला तरी समजावणारच ना. तसं सुभाऊ समजावायला गेला, मोठा भाऊ असून. आणि त्याचा उद्देश असा होता की हा जो विषयासक्त झालाय तर याला याच्यातनं बाहेर काढू आणि सांगू राज्य कर म्हणून. एवढंच तो सांगायला गेला होता. आपल्या भावानं आपल्यासारखंच ज्ञान संपादन करावं असं त्याला वाटत होतं. अलर्काला ज्ञान देण्याच्या उद्देशाने सुभाऊने काशी राजाच्या मदतीने अलर्काशी युद्ध छेडलं. प्रचंड घनघोर युद्ध झालं. भावानं वेढलेलं नगर, क्षीण झालेले खजिने, परस्वाधीन झालेला मंत्री, हे सर्व सुभाऊनं ओळखलं होतं आणि सगळ्यांना ताब्यात घेतलं खजिन्यासहित. आणि हे सर्व पाहून अलर्क एकदम त्रस्त झाला. माझ्याकडे काही लोक येतात त्रस्त होऊन, सर सगळं संपलं. म्हटलं काही संपलं नाही, मला आता आत्महत्या करायची. मूर्ख आहेस म्हटलं, भ्याड आहेस. अक्कलकोट स्वामी सांगतात आत्महत्या वगैरे काही करायची नाही. नाही नाही शक्य, करायची नाही. माझ्याकडे यायचं असेल तर अजिबात काही करायचं नाही. अरे अमावस्या असती, पुन्हा पौर्णिमा येते, तू काय काळजी करतोस? एक बायको मिली दुसरी मिळेल. मिळेल म्हणलं, हो. आम्ही बेटी बचाव बेटी बढाव आंदोलन कशाला केले म्हणलं. काही काळजी करू नकोस, आता मुली भरपूर वाढतील. 2020 नंतर 4-4 पोरी कर, नवीन एक कायदा येणार आहे. आपलं सांगतो म्हणजे आत्महत्या करू नये म्हणून. आता हे खरंच ठरलं तर काही म्हणायचं नाही, आता काही बोलायचं नाही. झालं ते सगळा. तो इतका नाराज झाला अलग राजा, आणि एकटाच रात्री घोड्यावर बसून वैराग्य आलं. आपल्याकडे अशी काही लोक मंडळी आहेत बघा. सगळं झालं, मला सांगतात सर ती बायको बिचारी येते भेटायला. म्हणलं काय, गेले 5 दिवस झालेत. म्हणलं बरं मग, नाही हे कुठं गेलेत काही कळत नाही आहे. बरं मग, घरातले सगळे बिनधास्त आहेत पण मला काळजी वाटते. म्हणलं निघून कसं गेला? काय त्यांच्या मनासारख्या काही वाटण्या होत नाहीत. अच्छा अच्छा, त्यांना पाहिजे तेवढं काही देत नाहीत. म्हणलं का? नाही, आमच्या सासऱ्यांचे चुलते पण आहेत ना, आणि सगळं कडबोळ आमचं एकात एक गुंतलेलं आहे. म्हणलं हो का, कसं असतं ते कडबोळं? ती म्हणली आता काय सांगू, एक 50-60 साप एकत्र कसे ठेवले तर कळतं का तोंड कुठं आहे गाण कुठं आहे? म्हणलं काही कळत नाही. तसं म्हणली आमच्याकडं आहे. म्हणलं हो का, एवढं कडबोळ आहे का? हो म्हणे. म्हणलं साधी गोष्ट आहे. काय? एक उंदीर आणायचा आणि म्हणलं त्यातल्या एका सापाला दाखवायचा, तो गिळायच्या निमित्तानं त्यातलं सुटेल. आणि अशी 4-5 उंदरं आणायची. म्हणजे काय? म्हणलं वाटेकरी. असा मी काहीतरी तोडगा सांगतो, पण आत्महत्या नाही करायची. तसं झालं आणि हा एकटाच घोड्यावर बसला आणि अलर्क निघून गेला.
सकाळी स्नान करून आईनं दिलेली पत्रिका वाचण्यास काढली. कोणी? अलर्कानं. त्याला ते स्मरण झालं की आता दुःख झालेलं आहे. त्यानं आईनं दिलेली पत्रिका वाचण्यासाठी ती पेटी उघडली आणि वाचायला लागला. त्यानं ती अंगठी बघितली आणि त्याच्यात लिहिलं तर सर्व संग परित्याग करावा आणि तो शक्य नसेल तर सत्संग करावा, कारण सज्जन हेच दुष्टांच्या संगतीवर औषध आहे. असं मदालसेनं स्वहस्ताक्षरात लिहिलं होतं. कामाचा त्याग करावा. काम म्हणजे वासना. कामाचा त्याग करावा. मोक्ष आणि इच्छा ही कामानं पिडलेल्या मानवाला औषध आहे. मोक्ष हा जिवंतपणे घ्यावा. तू कुठलंही असं वाईट निर्णय घेणार नाहीस याची मला खात्री आहे. आईचा हा उपदेश ऐकला आणि खिन्न झालेला अलर्क सह्याद्री पर्वतावर दत्तात्रयांना शरण आला. दत्तात्रयांच्या इथं आल्यानंतर त्यांनी दत्तात्रयांना नमस्कार केला आणि इथं सुरुवात झाली चर्चेची. राजा, काय झालं? का दुःखी आहेस? कोण आहेस तू? कुठून आलास? तुझ्या चेहऱ्यानं तू राजा वाटतोस. एक कर, तू जे सकाळी वाचलंस ना ते आत्म्याला विचार. ते कुणी लिहिले हे विचार स्वतःला आणि तू कसा वागलास ते पहा. अज्ञान, अहंकार आणि असलेली ममता ही वेळ आहे, लक्षात ठेव. घर, शेत या विशेष फांद्या आहेत. पत्नी, पुत्र, नातलग असा मिळून वृक्ष आहे घराण्याचा. ऋतुध्वजाला आठव, शत्रुजितला आठव, परशुरामाला आठव, जमदग्नीला आठव, रेणुकेला आठव. स्मरण कर. तो वृक्ष प्राचीन असून पाप आणि पुण्य ही दोन फुलं आहेत त्याला. आणि बेटा, सुख आणि दुःख ही दोन फळं आहेत. ही फळं मूढ सज्जन विषयी जनांनी सेवन केलेली आहे. हा वृक्ष मोक्ष मार्गापर्यंत व्यापलेला आहे. पहा, तुला काय करायचंय? तुला याच्यातच राहायचंय का? याच्यातनं मुक्त व्हायचंय का? आणि मुक्त जर व्हायचं असेल तर एक अचूक संधान आहे. अलर्का, पुन्हा जागा हो. हे केलेलं पाप आणि पुण्य, हे मानलेलं सुख आणि दुःख आणि ज्या दृष्टीने तू चेहरा पाडलेला आहेस हे सगळं सोडून दे. आणि मी तुला त्वरा करायला सांगतोय, त्वरेने सांगतोय, आतुरतेने सांगतोय, आत्मीयतेने सांगतोय. त्वरा करा मनी स्मरा दिगंबरा जय दिगंबरा. सार्थक जन्माचे करण्या संचय पुण्याचा होण्या. अहो आता करा गजर खरा दिगंबरा जय दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सार्थक जन्माचे करण्या संचय पुण्याचा होण्या. आता करा गजर खरा दिगंबरा जय दिगंबरा. उपासना त्या शक्तीची सातत्याने सेवेची. स्वत्वहरा भजन करा दिगंबरा जय दिगंबरा.
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एकची भक्ती दत्ताची श्रीपाद श्री नरहरीची चरण स्मरा घोष करा दिगंबरा जय दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुझीच सेवा व्हावी देवा जय जय गुरुदत्ता आरती अवधूता तुझीच सेवा व्हावी देवा जय जय गुरुदत्ता आरती अवधूता तव सेवेची तीव्र भावना व्याकुळ करते माझी या मना तुझ्या कृपेने तुझीच सेवा व्हावी भगवंता आरती अवधूता तुझीच सेवा व्हावी देवा जय जय गुरुदत्ता आरती अवधूता तव भक्तीची अतीव आशा पुरी करावी हीच मनीषा परब्रह्म तू भक्तवत्सला मजवरी तव सत्ता आरती अवधूता तुझीच सेवा व्हावी देवा जय जय गुरुदत्ता आरती अवधूता वास तुझा मज जवळी असावा हाच हट्ट मजसी पुरवावा जवळी असता तूच नरारी मला काय चिंता आरती अवधूता तुझीच सेवा व्हावी देवा जय जय गुरुदत्ता आरती अवधूता तव चरणाची हीच आरती तुझीच केवळ राहो भक्ती तव चरणाची हीच आरती तुझीच केवळ राहो भक्ती भक्तासह घ्या हीच आरती प्रसन्न व्हा आता आरती अवधूता तुझीच सेवा व्हावी देवा जय जय गुरुदत्ता आरती अवधूता आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप प्रभो अजानुभुजा आरती स्वामी राजा पूर्ण ब्रह्म नारायण पूर्ण ब्रह्म नारायण देव स्वामी समर्थ कलियुगी अक्कलकोटी आले वैकुंठनाथ आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप प्रभो अजानुभुजा आरती स्वामी राजा लीलया उतरिले भोळे बाबळे जन बहु तीव्र साधकासी केले आपुल्या समान आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप प्रभो अजानुभुजा आरती स्वामी राजा अखंड प्रेम राहो नामी ध्यानी दयाळा अखंड प्रेम राहो नामी ध्यानी दयाळा सत्यदेव सरस्वती सुमंत सरस्वती मणे सर्वा सांभाळा आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप प्रभो अजानुभुजा आरती स्वामी राजा आरती स्वामी राजा आरती स्वामी राजा
सत्राणे उड्डाणे हुंकारवदनी करडळमळ भूमंडळ सिंधू जळगगनी कडाळले ब्रह्मांड ढाके त्रिभुवनी सुरवर्णी शाचर त्या धाऱ्या पळणी जय देव जय श्री हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे प्रसादेन विकृतांता जय देव जय दुमदुमले पाताळ उठला प्रतिशब्द धडधडला धरणीवर मानिला खेद कडाळले पर्वत गगन उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय श्री हनुमंता हो तुमचे प्रसादेन विकृतांता जय देव जय घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगीन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणेन वा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या त्वरणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन द्रव्या बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यज्ञः सकलं परस्मै नारायणायैति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे दत्त दत्त हरे 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 स्वामी स्वामी हरे हरे दत्त दत्त हरे 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 स्वामी स्वामी हरे हरे दत्त दत्त हरे 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 स्वामी स्वामी हरे स्वामी समर्थ 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान जगदम्ब उदयो ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुदत्त हे नाव जाचे पवित्र परब्रह्म माया चिरंजीव पुत्र मनी आठविता सदा त्या गुरुला आशीर्वाद राहो गुरुसेवकाला न घडो मत्सर कोण्याही जीवाचा मी फार अन्यायी आहे माझ्यासारखा अपराधी कोण नाही आपल्यासारखा क्षमा करणारा कोण नाही घेतलेले ज्ञान आहे सर्वस्वी स्वामी समर्था श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय जगदम्ब उदयो ओम नमः शिवाय 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 राम कृष्ण हरि 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 गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त
स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ हरि ओम तत्सत देवा तू सागर करुणेचा देवा तुझलाची दुःख सांगावे तुझ वाचुनी तराते दिनमुख पसरोनी काय मागावे देवा तू सागर करुणेचा स्वामी समर्थ